त्यानंतर आपण डिझाईन मेथडॉलॉजी जे आहेत, वर्किंग स्ट्रेस मेथड, अल्टिमेट लोड मेथड, नंतर लिमिट स्टेट मेथड, या डिझाईन मेथडॉलॉजी ज्या आहेत त्यांची बेसिक फिलॉसॉफी जी असतील ते आपण डिस्कस केलेलं आहे. त्यांच्यात असणारे अजम्पशन्स आपण डिस्कस केलेले आहेत. आणि नंतर अकॉर्डिंग टू द लिमिट स्टेट मेथड बीमचं डिझाईन आपण बघितलं. कालच्या लेक्चरमध्ये आपण स्लॅबचं डिझाईनसुद्धा बघितलं. आज आपण बघणार आहोत कॉलमचं डिझाईन आणि त्यानंतर मग प्रिस्ट्रेसिंगच्या पार्टला आपण सुरुवात करणार आहोत. बट नेहमीप्रमाणे बघा, ज्यावेळेस आपण नवीन टॉपिक सुरू करतो, काल आपण ज्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत त्याला शॉर्टमध्ये आपण रिवाईज करूया आणि मग डिझाईन ऑफ कॉलमला आपण सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आपण काल सुरू केलं होतं डिझाईन ऑफ स्लॅब. ओके, आणि यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं स्लॅबची डेफिनेशन. सो स्लॅब जो आहे इट इज अ प्लेन स्ट्रक्चरल मेंबर इन विच इट्स थिकनेस इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू दी अदर डायमेन्शन. म्हणजे स्लॅबचं जर का तुम्ही लेंथ आणि विड्थ कम्पेअर केली विथ थिकनेस, तर थिकनेस ही खूप स्मॉल असते. आय एस कोडमध्ये आपल्याला मेन्शन केलं आहे की जरी ती थिकनेस स्मॉल असेल, बट दॅट थिकनेस शुड नॉट बी लेस दॅन 125 mm. 125 mm पेक्षा ती लहान नको. ठीक आहे. त्यानंतर हा जो स्लॅब आहे इट इज ॲक्ट ॲज अ रूफ ऑर फ्लोअर. जर का सिंगल स्टोरी बिल्डिंग असेल तर सिंगल स्टोरी बिल्डिंगमध्ये स्लॅब हा रूफ म्हणून ॲक्ट होत असतो. बट मल्टी स्टोरी बिल्डिंगमध्ये स्लॅब एका फ्लोअरसाठी रूफ तर दुसऱ्या फ्लोअरसाठी तो काय एक फ्लोअर म्हणून ॲक्ट होत असतो. सो इट इज ॲक्ट ॲज अ रूफ ऑर फ्लोअर. सो याचं डिझाईन ॲनालिसिस पार्ट सुरू करण्याच्या अगोदर आपण टाईप्स ऑफ स्लॅब डिस्कस केलं. सो टाईप ऑफ स्लॅबमध्ये पण मी दोन पार्ट केले होते. सो फर्स्ट की ज्या वेळेस स्लॅब हा त्याच्या चारही साईडवरती रेस्ट केला असेल, सपोर्ट केला असेल. सपोज दिस इज द स्लॅब अँड दिस स्लॅब इज रेस्टिंग ऑन 4 साइड्स. 1 2 3 4 याच्या 4 साइड्स आहेत. त्यांना बॉटमवरून काय आहे, सपोर्ट आहे, बीमचा सपोर्ट आहे. तर त्या केसमध्ये आपण काय करत असतो, अस्पेक्ट रेशोचा यूज करत असतो क्लासिफाय करण्यासाठी. मग प्रश्न पडतो की सर व्हॉट इज अस्पेक्ट रेशो? अस्पेक्ट रेशो इज द रेशो ऑफ लॉंगर डायमेन्शन टू दी शॉर्टर डायमेन्शन. मग लॉंगर आणि शॉर्टर डायमेन्शन हे आपल्याला प्लॅनमधून दिसणारे डायमेन्शन. ज्यावेळेस आपण स्लॅबला प्लॅनमध्ये बघणार, मीन्स टॉप व्ह्यू बघणार, त्यावेळेस आपल्याला त्याची लेंथ दिसेल, तसं आपल्याला विड्थ दिसेल. सो लेंथ इज द लॉंगर डायमेन्शन डिवायडेड बाय विड्थ इज द शॉर्टर डायमेन्शन. दॅट रेशो इज द अस्पेक्ट रेशो. आणि इफ अस्पेक्ट रेशो इज ग्रेटर दॅन 2, so that time the slab is known as the one way slab. Aspect ratio is not greater than 2, म्हणजेच काय, लेस दॅन or इक्वल टू 2, that is the two way slab. ओके, सो या गोष्टी आपण बघितल्या होत्या की when slab is resting on 4 supports, that time how to classify the slab based on the aspect ratio. Then second criteria काय आहे की slab is supported by two sides, both sides parallel to each other. मोस्टली या केसमध्ये स्लॅब जो आहे तो लॉंगर साईडवरती रेस्ट असतो. दिस इज द एक्झाम्पल. लॉंगर साईडवरती जर का रेस्ट असेल, म्हणजे लॉंगर साईडला बीमने जर का सपोर्ट केला असेल, सो ऑलवेज डिझाईन दॅट स्लॅब ॲज अ वन वे स्लॅब. त्या केसमध्ये आपल्याला हा अस्पेक्ट रेशो वापरण्याची गरज नाही. सो दॅट इज द वन वे स्लॅब. सो हे क्लासिफिकेशन आपण आधी बघितलं. त्यानंतर मग आपण डिझाईन पार्टला सुरुवात केलं. पहिल्यांदा आपण वन वे स्लॅब जो आहे तो आपण घेतला. सो वन वे स्लॅब, दोन क्रायटेरिया आहेत वन वे स्लॅबसाठीचं. एक तर जर दोन साईडवरती तो रेस्ट केला असेल आणि 4 साईडवरती रेस्ट केला असेल आणि अस्पेक्ट रेशो मोर दॅन 2 असेल, दॅट इज द वन वे स्लॅब. सो ऑलवेज रिमेंबर, वन वे स्लॅब म्हणजे काय की स्लॅबचा जो काही लोड आहे तो फक्त एका डायरेक्शनमध्ये ट्रान्सफर होतोय. मग तो कोणत्या डायरेक्शनमध्ये ट्रान्सफर होतो? लॉंगर बीमवरती तो लोड जो आहे तो डिस्ट्रीब्यूट होतो लॉंगर बीमवरती. सो लोड डिस्ट्रीब्युटेड टुवर्ड द लॉंगर बीम, देन बेंडिंग ऑकर्स अलॉंग दी शॉर्टर स्पॅन. शॉर्टर स्पॅनला बेंडिंग होते, त्यामुळे आपण जे काही मेन रेन्फोर्समेंट यूज करतो, मेन स्टील बार जे आपण प्रोव्हाइड करतो, दॅट आर पॅरलल टू द शॉर्टर स्पॅन. ओके, मग ते किती प्रोव्हाइड करायचे सर? मग त्यासाठी आपण काय करत असतो की ह्या स्लॅबची जी काही टोटल लेंथ आहे त्याचा फक्त 1 मीटरचा पार्ट आपण कन्सिडर करतो. फर्स्ट कन्सिडर द 1 मीटर विड्थ, अँड दॅट 1 मीटर विड्थ जी आहे इट इज सीन लाईक अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द बीम विड्थ. ठीक आहे, मग आपण तो बीम सारखं त्याला कन्सिडर करतो. नंतर मग आपण मोमेंट कॅल्क्युलेट करणार. मोमेंट कॅल्क्युलेट केला एक्सटर्नल लोडमुळे येणारा WLX²/8. सो कम्पेअर दॅट मोमेंट विथ बॅलन्स सेक्शन मोमेंट, मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी ऑफ बॅलन्स सेक्शन. मग इथून आपल्याला AST भेटतो. मग AST भेटल्यानंतर आपण जसे नंबर ऑफ बार्स कॅल्क्युलेट करतो, इन केस ऑफ स्लॅब आपण बार नाही कॅल्क्युलेट करत, तर स्पेसिंग काय ठेवायची 2 बारमधली ती आपण ठरवत असतो. बट त्यासाठी पण मित्रांनो आपल्याला इथं क्रायटेरिया दिला आहे की द स्पेसिंग बिटवीन 2 बार शुड नॉट बी मोर दॅन 3D or 300 mm इनसाइड रिजन, मिडल रिजनमध्ये. आणि जे एजेस रिजन आहेत त्यामध्ये आपण लांब लांब स्पेसिंग देऊ शकतो. सो द स्पेसिंग शुड नॉट बी मोर दॅन 5 टाइम्स स्मॉल डी. स्मॉल डी डायमीटर नाही आहे, डायमीटरसाठी मी 5 लेटर यूज करतो.
स्मॉल डी इज द इफेक्टिव्ह डेप्थ, ठीक आहे, और 450 mm फॉर विच एवर इज लेस फॉर विच पार्ट एज पोर्शन, ठीक आहे. आणि मग हा जो काही स्टील आहे तो आपण ह्या पूर्ण याच्यामध्ये काय करत असतो, ग्रीन कलरमध्ये जो स्टील मी दिला दॅट इज द मेन AST. बट कोड आपल्याला काय रेकमेंड करतं की जर तुम्ही मेन AST जो आहे मेन स्टील तुम्ही कॅल्क्युलेट तर केलं बाय युझिंग मोमेंट क्रायटेरिया, बट त्या मेन स्टीलला एका जागेवरती होल्ड करून देण्यासाठी आपण काय करतो, त्याला परपेंडिक्युलर स्टील आपण डिस्ट्रीब्यूट करतो, दॅट इज द टेम्परेचर रेन्फोर्समेंट और डिस्ट्रीब्यूशन रेन्फोर्समेंट. इन केस जर का फ्युचरमध्ये स्ट्रेन डेव्हलप झाला, स्ट्रेस डेव्हलप झाला ड्यू टू द क्रीप ॲक्शन, ड्यू टू श्रिंकेज ॲक्शन, तर तो घेण्यासाठी हे जे आहेत हे रिस्पॉन्सिबल आहेत. त्या केसमध्ये हे त्याला रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतात, टेम्परेचर आणि डिस्ट्रीब्यूशन रेन्फोर्समेंट. सो दिस इज द डिझाईन ऑफ वन वे स्लॅब. नंतर मिडल पोर्शन आणि एज पोर्शन कशा पद्धतीने कन्सिडर करायचा त्यासाठी आपण डिस्कशन केलं की इफ द टोटल लेंथ इज LY, सो 3/4 ऑफ LY मिडल पोर्शन आणि LY/8 LY/8. विड्थ जर का LX असेल तर 3/4 ऑफ LX मिडल पोर्शन, LX/8 LX/8. अशा पद्धतीने एज आणि मिडल स्ट्रीप आपण डिफाइन करू शकतो. ओके. नंतर टू वे स्लॅब. सो टू वे स्लॅब मध्ये टू वे का म्हणतोय आपण, बिकॉज लोड इज डिस्ट्रीब्युटेड ऑन बोथ साइड्स, लॉंगर साइड वरती पण आणि शॉर्टर स्पॅन वरती पण लोड डिस्ट्रीब्यूट होतोय. सो बेंडिंग ऑकर्स अलॉंग बोथ ऍक्सिस, लॉंगर शॉर्टर, but the critical axis or critical span is the shorter span. Sir, what is the meaning of critical span? Maximum bending occurs along the shorter span. त्यामुळे आपण काय करत असतो, तर IS कोडने आपल्याला काय म्हटलंय की MXX आणि MYY हे कॅल्क्युलेट करण्याची ही जी फॉर्म्युलेज आहेत हे फॉर्म्युले आपल्याला IS कोडमध्ये दिलेले आहेत 456 मध्ये. तर तिथून आपण मोमेंट कॅल्क्युलेट करा, देन कम्पेअर द सेम मोमेंट विथ रिस्पेक्ट टू द विथ दी बॅलन्स सेक्शन मोमेंट. तिथून मग तुम्हाला AST XX आणि AST YY भेटून जाईल. सर XX चा मिनिंग काय, स्टील प्रोव्हाइडेड इन XX डायरेक्शन मीन्स पॅरलल टू द शॉर्टर स्पॅन. YY म्हणजे काय, स्टील प्रोव्हाइडेड पॅरलल टू दी YY डायरेक्शन म्हणजेच काय, लॉंगर साइडला पॅरलल. ओके. अगेन दिस इज द क्लॉज विच इज गिवन बाय द IS फॉर स्पेसिफिकेशन फॉर द स्पेसिंग बिटवीन द टू बार्स. ओके. पण यालाही लक्षात घ्यायचं आहे. नंतर काही स्टँडर्ड पॉइंट्स आपण इथं डिस्कस केले होते की मिनिमम रेन्फोर्समेंट स्लॅबमध्ये किती प्रोव्हाइड करायचं. जर का माइल्ड स्टील बार तुम्ही यूज करत असाल Fe250 ग्रेडचा, तर त्या केसमध्ये मिनिमम रेन्फोर्समेंट शुड नॉट बी लेस दॅन 0.15% ऑफ द टोटल एरिया, ग्रॉस एरिया. आणि जर HYSD बार असेल AP415 AP500, त्या केसमध्ये शुड नॉट बी लेस दॅन 0.12% ऑफ द ग्रॉस एरिया. ओके. नंतर मिनिमम डायमीटर ऑफ बार 10 mm. हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्नामध्ये खूप महत्वाचं आहे. स्लॅबमध्ये जो मिनिमम बार आपण यूज करतो, जे रेन्फोर्समेंट आपण यूज करतो त्यांचा मिनिमम डायमीटर किती असला पाहिजे, 10. ओके. आता कॉलममध्ये पण हाच पॉईंट आपण डिस्कस करणार. कॉलममध्ये जो बार आपण यूज करतो त्याचा डायमीटर मिनिमम असला पाहिजे 12 mm, स्लॅबमध्ये 10 mm आणि कॉलममध्ये 12 mm. देन मॅक्झिमम साईज ऑफ कोर्स ॲग्रिगेट किती असली पाहिजे, मॅक्झिमम साईज ऑफ दी रेन्फोर्समेंट म्हणजे स्टील बार किती पाहिजे. सो कोर्स ॲग्रिगेटसाठी 1/4 ओव्हरऑल डेप्थ ऑफ द स्लॅब आणि स्टीलचा मॅक्झिमम डायासाठी 1/8 ओव्हरऑल डेप्थ ऑफ द स्लॅब. सो या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या मित्रांनो कालच्या लेक्चरमध्ये. त्यानंतर थोडंसं रिव्हिजन पार्ट आपण बघितला होता, पहिल्यापासून रिव्हिजन सुद्धा आपण केली होती. सो आय थिंक ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील. सौरभ म्हणतोय सर बीमसाठी स्टिरअपचा ओव्हरव्ह्यू सांगा ना प्लीज, आणि डेव्हलपमेंट लेंथ पण. आता बघा मित्रांनो, बऱ्याच गोष्टी आहेत. मी तुम्हाला आधी पण म्हटलं लिमिट स्टेट ऑफ डिझाईन. ज्यावेळेस लिमिट स्टेट असतात, दोन प्रकारचे लिमिट स्टेट आहेत. लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स, लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसॅबिलिटी. कोलॅप्समध्ये फ्लेक्चर आहे, शियर आहे, बॉन्ड आहे, टॉर्शन आहे, कॉम्प्रेशन आहे. हे 5 प्रकारचे फोर्सेससाठी आपण डिझायनिंग करत असतो. पण तुमच्या लक्षात आलं असेल फक्त डिझाईन करत असताना मी इथं काय कन्सिडर करतोय रे, फक्त मोमेंट कन्सिडर करतोय. इथं मी शियर कन्सिडर केलेलं नाहीये, टॉर्शन सुद्धा कन्सिडर केलेलं नाहीये, बॉन्ड सुद्धा कन्सिडर केलेलं नाहीये. पण हे कन्सिडर करावं लागतं. मग तुम्हाला प्रश्न पडेल की सर मग हे बाकीचं पार्ट जो आहे हे डिटेल डिझाईन आम्ही कुठे शिकणार. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की आपल्याला टायमिंगचं लिमिटेशन आहे. हे टायमिंगचं लिमिटेशन असल्यामुळे जो मेन क्रायटेरिया आहे डिझायनिंगचा दॅट इज द बेंडिंग मोमेंट, त्यासाठी मी तुम्हाला डिझायनिंग शिकवतोय. रिमेनिंग जे आहेत तर तुम्ही त्या कंप्लीट कोर्स, मी RCCचा आणि प्रेस्टेसिंगचा कंप्लीट कोर्स जवळजवळ 60 हवर्स त्याला लागतात. त्यामध्ये या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्या जात असतात. ओके. तो आपल्या ॲपवरती पूर्ण कोर्स पण अवेलेबल आहे,
तुम्हाला तो बघायचा असेल तर तुम्ही तिथूनही बघू शकतात. बट तो बघत असताना तुम्हाला त्या गोष्टी समजल्या पाहिजेत. तर त्यासाठीचा जो बेसिक रिक्वायर्ड आहे हे बेसिक मी तुम्हाला इथं हे 8-10 तासात घेतोय. येतं लक्षात? त्यामुळे मीन्स थोडक्यात सांगायचं हेच मला की टायमिंगचं लिमिटेशन असल्यामुळे पूर्ण पार्ट जो आहे तो घेता येणार नाही. बट आपण तो डाऊट पण क्लिअर करूया की शियर रेन्फोर्समेंट काय प्रकार असतो. आता बघा मित्रांनो, शियर रेन्फोर्समेंट त्यालाच बीम मध्ये स्टिरअप असं म्हटलं जातं, त्याला स्टिरअप म्हणतो आपण. आता हा बीमचा क्रॉस सेक्शन आहे, हा बीमचा क्रॉस सेक्शन आहे आणि या बीम मध्ये बघा, लक्ष द्या, या बीम मध्ये दिस इज द न्यूट्रल ॲक्सिस आणि टेन्शन झोन मध्ये अशा पद्धतीचे आपण काय प्रोव्हाइड केले तर रेन्फोर्समेंट आपण प्रोव्हाइड करून टाकले. ओके, टेन्शन झोन मध्ये. सो इट इज अ सिंगली रेन्फोर्स बीम आहे हा. मग आता याला होल्ड करण्यासाठी आपण काय करतो की कॉम्प्रेशन झोन मध्ये असे 2 बार आपण प्रोव्हाइड करतो. हे मेन बार नाही आहेत, याला अँकर बार म्हटलं जातं, फक्त होल्डिंग पर्पजसाठी अँकर बार. आणि आपण काय करत असतो, लक्ष द्या, हे तुम्ही साईटवरती पण बघितलं असणार. तर हे अँकर बार आणि हे मेन बार हे अशा पद्धतीने आपण त्यांना बाइंड करत असतो, अशा पद्धतीने आपण त्यांना बाइंड करतो. या अशा पद्धतीने अशी बाइंडिंग केली जाते. मग हे जे ग्रीन कलर मध्ये मी तुम्हाला दाखवतोय याला म्हटलं जातं शियर रेन्फोर्समेंट म्हणजेच स्टिरअप. मग हा प्रश्न पडतो की सर हे स्टिरअप काय काम करत असतात. तर मित्रांनो, शियर फोर्स जो काही डेव्हलप होत असतो, बेंडिंग मोमेंट जे डेव्हलप होते ते घेण्याचं काम करतात हे मेन रेन्फोर्समेंट व्हाईट कलर मधले. पण शियर फोर्स जो डेव्हलप होतो त्यामुळे शियर स्ट्रेसेस डेव्हलप होतात आणि या शियर स्ट्रेसेसला रेजिस्ट करायचं काम करत असतात हे शियर रेन्फोर्समेंट म्हणजे स्टिरअप. मग याचं स्पेशल डिझाइन आहे. ओके, बट द मिनिंग ऑफ स्टिरअप म्हणजे काय, स्टिरअप नथिंग बट द शियर रेन्फोर्समेंट. आणि शियर रेन्फोर्समेंट काय करत असतात, शियर स्ट्रेसेस डेव्हलप ड्यू टू शियर फोर्स त्याला ते बॅलन्स करत असतात. कारण आपण बघा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये राजांनो, कोणता जरी बीम घेतला आपण, सपोज मी अशा पद्धतीचा एक सिम्पली सपोर्टेड बीम जर का घेतला, बघा लक्ष द्या, and now this simply supported beam is subjected to the uniformly distributed load. तर आपण याच्या 2 प्रकारच्या डायग्राम काढत असतो. एक असते शियर फोर्स डायग्राम, ती डायग्राम अशा पद्धतीची असणार, आणि दुसरी असेल राजांनो बेंडिंग मोमेंट डायग्राम. तर हे जे मेन स्टील आपण इथे यूज करतोय किंवा मेन स्टील आपण जे कॅल्क्युलेट करतोय, सो कॅल्क्युलेशन ऑफ मेन स्टील इज बेस्ड ऑन द बेंडिंग मोमेंट क्रायटेरिया. या बेंडिंग मोमेंट डायग्राम मध्ये असणारी ही जी मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट आहे दॅट इज WL²/8. मी याचा यूज करतो आणि त्याला कम्पेअर करतो बॅलन्स सेक्शन सोबत आणि त्यावरून AST कॅल्क्युलेट करतो, दॅट इज स्टील, and this is the main steel. So main steel calculation is based on the bending moment criteria. But sir, या बीम मध्ये शियर फोर्स पण येतोय, शियर फोर्स सुद्धा येतोय. आणि तुम्ही जर डायग्राम व्यवस्थित ऑब्झर्व केली तर बेंडिंग मोमेंट जो आहे तो सेंटर पोर्शन मध्ये मॅक्झिमम असतो, बट शियर फोर्स ऑलवेज मॅक्झिमम ॲट द सपोर्ट लोकेशन. बघा, या सपोर्टचा जो पोर्शन आहे हा एवढा पोर्शन, तर याच्यामध्ये शियर फोर्स जास्त प्रमाणात तुम्हाला दिसतंय, इथं शियर फोर्स जास्त प्रमाणामध्ये दिसतंय सपोर्टला. त्यामुळे बीम जर कधी तुम्ही ऑब्झर्व केला ना, तुम्हाला बीम मध्ये सपोर्ट जवळ क्रॅक बघायला मिळतील. या सपोर्ट जवळ आहे ना, जर का शियर रेन्फोर्समेंट प्रॉपरली प्रोव्हाइड केलेलं नसेल तर सपोर्ट जवळ असा 45 डिग्रीचा क्रॅक तुम्हाला बघायला मिळेल बीम मध्ये, आणि दॅट क्रॅक इज ड्यू टू द शियर स्ट्रेस. मग हा क्रॅक येऊ नये म्हणून काय केलं जातं की शियर रेन्फोर्समेंट जे आहे ते थ्रू आउट द बीम मध्ये प्रोव्हाइड केले जातात, आणि दॅट शियर रेन्फोर्समेंट इज व्हॉट, स्टिरअप. ओके, हा झाला स्टिरअपचा पार्ट. पण त्याचं डिटेल डिझायनिंग आता मी इथं डिस्कस करत नाही. मग आता बघू मित्रांनो, चला आपण नेक्स्ट घेऊया डिझाइन ऑफ कॉलम. डिझाइन ऑफ व्हॉट, कॉलम. ओके, डिझाइन ऑफ कॉलम. सो बेसिक इथेही आपण डिस्कस करणार आहोत. कंप्लीट डिझाइन आपल्याला काही गरजेची नाहीये, कंप्लीट डिझाइन आपल्याला गरज नाहीये. सो बेसिक पॅरामीटर्स जे आहेत ते आपण इथं डिस्कस करणार आहोत वन बाय वन. लक्ष द्या आता. सो पहिला प्रश्न आहे की डिझाइन ऑफ कॉलम. सो बेसिकली आधीकडे लक्ष द्या, ला कॉलम न म्हणता आपण असं म्हणूया डिझाइन ऑफ कंप्रेशन मेंबर. डिझाइन ऑफ कंप्रेशन मेंबर. कंप्रेशन मेंबर. आता लक्ष द्या, हा बीम आहे, हा बीम आहे. या बीम वरती जो काही लोड येतो तो लोड कशापासून येतो, स्लॅब पासून येतो. हा स्लॅबचा लोड झाला, दिस इज द लोड फ्रॉम स्लॅब.
बीमवरती लोड आलेला आहे. मग हा बीम काय करतो की बीम रेस्ट केलेला असतो कशावरती, कॉलमवरती. दिस बीम इज रेस्ट ऑन द कॉलम अँड अगेन दिस कॉलम रेस्ट ऑन व्हॉट, फुटिंग. हा रेस्ट करेल फुटिंगवरती खाली. ओके, अशा पद्धतीने अप्रॉक्सिमेट जे मी हे लोडिंग मेकॅनिझम आहे ते तुम्हाला सांगतोय की स्लॅबचा लोड येतो बीमवरती आणि बीमचा लोड येतो कॉलमवरती. ठीक आहे. सो हा ज्या वेळेला बीम लोड येतोय बघा, स्लॅबचा जो काही लोड आहे हा इन द फॉर्म ऑफ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड असतो. तर हा बीम काय करत असतो की तो लोड जो आहे कॉलमला ट्रान्सफर करतो इन द फॉर्म ऑफ ॲक्झियल लोड. अशा पद्धतीने तो त्याला काय करत असतो, ट्रान्सफर करत असतो. तर हा लोड येतोय फ्रॉम बीम आणि फ्रॉम ग्राउंड, याला अशा पद्धतीची सपोर्ट रिॲक्शन भेटत असते. ग्राउंड काय करेल, सपोर्ट रिॲक्शन देईल. हा ग्राउंड सुद्धा काय देईल, सपोर्ट रिॲक्शन देणार आहे. बरोबर, सपोर्ट रिॲक्शन देणार आहे. सो फ्रॉम ग्राउंड देर इज अ सपोर्ट रिॲक्शन आणि बीम कडून बरं हा लोड येतोय. आणि लक्ष द्या, हा लोड जो आहे या कॉलमवरती अशा पद्धतीचा लोड तुम्हाला बघायला मिळतोय. दिस इज फ्रॉम बीम साईड आणि दिस इज फ्रॉम ग्राउंड साईड. मग ज्या वेळेस आपण काय करतोय, मेंबरला दोघं बाजूने पुश करतोय, सो पुश जो फोर्स असतो त्याला आपण कंप्रेसिव्ह फोर्स म्हणत असतो. आणि हा मेंबर जो आहे या कंप्रेसिव्ह फोर्सला घेतोय, सो इट इज अ कंप्रेशन मेंबर. सो या कंप्रेशन मेंबरचं आपल्याला डिझाईन करायचं आहे. मग असे किती कंप्रेशन मेंबर असतात? कंप्रेशन मेंबरचा मिनिंग काय की जो मेंबर कंप्रेसिव्ह फोर्स घेतोय. कंप्रेसिव्ह फोर्स म्हणजे काय, पुश टाईपचा फोर्स. पुल टाईपचा फोर्स जर असला दॅट इज अ टेन्साईल फोर्स. ओके, म्हणजे मेंबर कंप्रेशन फोर्स घेत असतात दॅट इज द कंप्रेशन मेंबर. पण बेसिकली असे किती कंप्रेशन मेंबर असतात, तर लक्ष द्या. कंप्रेशन मेंबर्स, तर यामध्ये बेसिकली कॉलम, पेडेस्टल, स्ट्रट आणि बूम. बऱ्यापैकी एक्झाममध्ये हे क्वेश्चन येत असतात. SSC JEE मध्ये पण प्रश्न पडलेला असतो किंवा WID PWD मध्ये पण क्वेश्चन येतो की विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज कंप्रेशन मेंबर. सो रेसिडेन्शियल बिल्डिंग, कमर्शियल बिल्डिंग जे आपले फ्रेम स्ट्रक्चर आहे त्यामध्ये जो कंप्रेशन मेंबर असतो, कंप्रेशन मेंबर, दॅट इज द कॉलम. सो कॉलम इज द कंप्रेशन मेंबर इन अ बिल्डिंग. सर व्हॉट अबाउट द पेडेस्टल. आता पेडेस्टल जो आहे हा खूप छोटा कॉलम असतो. पेडेस्टल तुम्हाला बघायला मिळेल बघा, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती जर का तुम्ही गेलात तर बघा हे अशा पद्धतीने कॉलम असतो. हा कॉलम असतो आणि हा कॉलम जो आहे मित्रांनो अशा पद्धती एका फाउंडेशनवरती रेस्ट केलेला असतो. हे अशा पद्धतीचं एक फाउंडेशन असतं, यावरती हा रेस्ट केलेला असतो. ओके, हा कॉलम या फाउंडेशनवरती रेस्ट केलेला असतो लाईक दिस. आणि आपण इथं बसतो, या जागेवरती आपण बसतो. तो हा जो काही पार्ट आहे दिस इज व्हॉट इट इज कॉल्ड ए पेडेस्टल. याला काय म्हटलं तर पेडेस्टल. अँड दिस पेडेस्टल ऑल्सो रेजिस्ट ए कंप्रेसिव्ह फोर्स. सो हा जो पेडेस्टल आहे अगेन इट इज ऍक्ट एज अ कंप्रेशन मेंबर. इट इज नॉट अ फुटिंग. फुटिंग जी आहे ती त्याच्या खाली असते. सो इट इज अ पेडेस्टल. मग प्रश्न तुम्हाला पडलेला असेल की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॉलम अँड पेडेस्टल, ते बघूया आपण. सो पेडेस्टल इज द कंप्रेशन मेंबर, कॉलम इज ऑल्सो ए कंप्रेशन मेंबर. बट कॉलम जो आहे तो कशामध्ये असतो, बिल्डिंगमध्ये जो कंप्रेशन मेंबर असतो आपण त्याला कॉलम म्हणतो. दिस इज द पेडेस्टल. स्ट्रट जो आहे, जर का तुम्ही ट्रसेस बघितलात, हे बघा या अशा टाईपच्या ट्रस आहेत. सपोज दिस इज द सिम्पली सपोर्टेड ट्रस. ओके, अँड दीज आर सम मेंबर्स. अशा पद्धतीच्या ट्रस असतात. सो या ट्रसमध्ये जे कंप्रेशन मेंबर आहेत त्या कंप्रेशन मेंबरला स्ट्रट म्हटलं जातं. सो स्ट्रट आर द कंप्रेशन मेंबर इन अ ट्रस. कॉलम इज द कंप्रेशन मेंबर इन अ बिल्डिंग फ्रेम. कॉलम जो आहे दिस इज द, या बिल्डिंग फ्रेम मध्ये इट इज अ जनरल बिल्डिंग फ्रेम. सो बिल्डिंग फ्रेम मध्ये जे काही कंप्रेशन मेंबर आहेत दिस इज नोन ॲज अ कॉलम. पेडेस्टल बघा हा कॉलमच्या बी खाली प्रोव्हाइड केला जातो कधी कधी, किंवा मार्केट यार्डमध्ये तुम्ही बघा, मार्केट यार्डमध्ये जर कधी तुम्ही गेलात तर कॉलम हे खूप छोटे छोटे असतात आणि त्यांच्या खाली अशा पद्धतीचे पेडेस्टल प्रोव्हाइड केलेले असतात. ट्रसमध्ये जो कंप्रेशन मेंबर असतो दॅट इज कॉल्ड ए स्ट्रट. आणि बूम इज व्हॉट, इट इज द कंप्रेशन मेंबर इन गॅन्ट्री गर्डर. गॅन्ट्री गर्डर काय असतं, गॅन्ट्री गर्डर ज्या मल्टी स्टोरी बिल्डिंग बनत असतात बघा, तर त्या मल्टी स्टोरी बिल्डिंगमध्ये खालून वरती त्या फ्लोअरला आपण काय करतो, इलिमेंट जे आहे ते कॅरी करत असतो विथ द हेल्प ऑफ दॅट मशीन. अँड दॅट मशीन इज व्हॉट, गॅन्ट्री गर्डर. तर त्या गॅन्ट्री गर्डरमध्ये जो कंप्रेशन मेंबर असतो त्याला काय म्हटलं जातं, बूम म्हटलं जातं. सो बेसिकली हे 4 प्रकारचे कंप्रेशन मेंबर आहेत.
सो हे 4 प्रकारचे कंप्रेशन मेंबर जरी असले तरी आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपण कशावरती ठेवणार आहोत, कॉलमवरती. ठीक आहे. सो कॉलम काय आहे ते बघूया आपण आता. याला बाजूला घेऊन घेतो मी. ओके. सो द बेसिक डिफरन्स बिटवीन कॉलम अँड पेडस्टल. आता एक गोष्ट तर तुमच्या लक्षात आली की स्ट्रट जो आहे इट इज रिलेटेड टू द ट्रस, इट इज रिलेटेड टू द गॅन्ट्री गर्डर. मग राहिले हे दोघं. मग आता कॉलम कधी म्हणायचं आणि पेडस्टल कधी म्हणायचं लक्ष द्या. त्यासाठीचा क्रायटेरिया आहे इफेक्टिव्ह लेंथ. इफेक्टिव्ह लेंथ, इफेक्टिव्ह लेंथ. व्हेन द इफेक्टिव्ह लेंथ इज मोर दॅन 3 times ऑफ least lateral dimension. When the effective length is more than 3 times least lateral dimension, तर त्याला म्हटलं जायचं कॉलम. त्याला काय म्हणायचं, कॉलम. आणि इफ इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द मेंबर इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 times least lateral dimension, तर त्याला काय म्हटलं जातं, पेडेस्टल. आता प्रश्न आणखी पडतो की सर व्हॉट इज द मिनिंग ऑफ इफेक्टिव्ह लेंथ आणि व्हॉट इज द मिनिंग ऑफ लिस्ट लॅटरल डायमेन्शन. काही काळजी करू नका, आपण तेच समजून घेणार आहोत. 1 by 1 सगळ्या बेसिक क्लिअर करणार आणि मग IS कोडमध्ये जे काही प्रोव्हिजन्स दिलेले आहेत ते आपण डिस्कस करूया. बघा, कॉलम आणि पेडेस्टल यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे. व्हेन द इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द मेंबर इज मोर दॅन 3 times लिस्ट लॅटरल डायमेन्शन, त्या केसमध्ये त्याला कॉलम म्हणायचं. आणि व्हेन द इफेक्टिव्ह लेंथ इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 times लिस्ट लॅटरल डायमेन्शन, त्या केसमध्ये त्याला काय म्हणायचं, पेडेस्टल म्हणायचं. ओके. मग आता दोघांमधला फरक समजून घेऊ. थोड्या वेळानंतर मी तुम्हाला इफेक्टिव्ह लेंथ सांगेल, थोड्या वेळानंतर. पण आधी लिस्ट लॅटरल डायमेन्शन काय ते आपण समजून घेऊया. लक्ष द्या मित्रांनो. सपोज हा एक कॉलम आहे. कॉलम म्हणण्याच्या ऐवजी आपण आज सुरुवातीला असं म्हणूया की दिस इज व्हॉट कंप्रेशन मेंबर. हा एक कंप्रेशन मेंबर आहे. ओके. हा काय आहे, कंप्रेशन मेंबर. अशा पद्धतीचा हा कंप्रेशन मेंबर आहे. या कंप्रेशन मेंबरची ही जी लेंथ आहे, दिस इज व्हॉट लेंथ, किंवा तुम्ही त्याला हाईट म्हणू शकतात. आणि या कंप्रेशन मेंबरचा अलॉंग द लेंथ डायरेक्शन, हा जो काही ऍक्सिस आहे, ही लेंथ झाली. सर लेंथ डायरेक्शनला जो ऍक्सिस असतो त्या ऍक्सिसला म्हटलं जातं लॉंगिट्युडिनल ऍक्सिस. याला काय म्हणतो आपण, लॉंगिट्युडिनल ऍक्सिस. ऍक्सिस ऑफ द मेंबर अलॉंग द लेंथ डायरेक्शन, ही त्याची लेंथ आहे आणि हा ऍक्सिस. आणि हा कॉलम काय करेल, अशा पद्धतीने जो काही एक्सटर्नल लोड येणार आहे, हा जो कॉम्प्रेशन मेंबर आहे, दिस कॉम्प्रेशन मेंबर टेक्स एक्सटर्नल लोड फ्रॉम दी आउटसाइड लाईक दिस. सो अशा पद्धतीचा कंप्रेसिव्ह फोर्स यावरती येणार आहे. तर हा एक कंप्रेशन मेंबर आहे. हा कंप्रेशन मेंबर कॉलम कधी म्हणायचा आणि पेडेस्टल कधी म्हणायचा हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग आपण काय करूया की याचं एक सेक्शन आपण घेऊ, क्रॉस सेक्शन आपण घेऊया. अशा पद्धतीचा सेक्शन मी घेतो आणि वरती बघतो लाईक दिस. लेट अस से दिस सेक्शन इज द एक्स सेक्शन. मग याचा आपण इकडे सेक्शन घेऊया. सपोज द क्रॉस सेक्शन इज रेक्टँग्युलर. याचा क्रॉस सेक्शन कसा भेटतोय मला, रेक्टँग्युलर. प्लान मध्ये बघा, प्लान मीन्स व्हॉट, टॉप व्ह्यू. दिस इज द क्रॉस सेक्शन. हा काय क्रॉस सेक्शन. हा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन घेऊया. दिस इज व्हॉट, क्रॉस सेक्शन. हा झाला क्रॉस सेक्शन. सो हा प्लान व्ह्यू आहे. हा कोणता व्ह्यू बघताय तुम्ही वरतून, सपोज प्लान व्ह्यू, किंवा इथं कट केल्यानंतरचा पार्ट तुम्ही बघताय, क्रॉस सेक्शन. सो प्लान व्ह्यू मध्ये आणि क्रॉस सेक्शन मध्ये तुम्हाला असा एक रेक्टँगल बघायला मिळेल, असा एक रेक्टँगल बघायला मिळेल. सो याची ही काय झाली रे, दिस इज कॉल्ड ए विड्थ ऑफ द रेक्टँगल, बी. त्यानंतर हा त्याचा काय झाला, डेप्थ. दिस इज व्हॉट, डेप्थ. बघतो कशामध्ये आपण, लक्ष द्या. बी आणि डी कॉलमची तुम्हाला बी आणि डी म्हणजे काय, विड्थ आणि डेप्थ. तर विड्थ आणि डेप्थ कशात बघायला मिळेल तुम्हाला, टॉप व्ह्यू मध्ये. एखाद्या कॉलमला जर का तुम्ही टॉप व्ह्यू मध्ये बघितला तर तुम्हाला त्याची विड्थ दिसेल आणि त्याची डेप्थ दिसेल, त्याची लेंथ दिसेल. ओके. सो त्याला मी डी डायमेन्शन म्हणतोय. ठीक आहे. एक डेप्थ आणि एक विड्थ असं म्हणतोय मी त्याला. त्याची लेंथ जी आहे, जर कॉलमची लेंथ बघायची असेल तर आपल्याला साईडने बघावं लागणार. ठीक आहे, हा साईडने बघावं लागणार. सो अशा पद्धतीने बी आणि डी. आता लॉंगिट्युडिनल ऍक्सिस कोणता आहे, ऍक्सिस विच इज पॅरलल टू द लेंथ. हा झाला लॉंगिट्युडिनल ऍक्सिस. मी तुम्हाला काय म्हणतोय, लिस्ट लॅटरल डायमेन्शन. लॅटरल डायमेन्शनचा मिनिंग काय होतो मित्रांनो, सपोज 3 ऍक्सिस घ्या, एक्स वाय झेड.
जर एक्स ॲक्सिस लॉंगिट्युडिनल असेल, जर एक्स ॲक्सिस लॉंगिट्युडिनल असेल तर त्या केसमध्ये वाय अँड झेड बिकम्स ए लॅटरल. जर वाय ॲक्सिस लॉंगिट्युडिनल असेल तर त्याला परपेंडिक्युलर एक्स आणि झेड बिकम्स ए लॅटरल. जर झेड ॲक्सिस लॉंगिट्युडिनल असेल तर त्याला परपेंडिक्युलर एक्स अँड वाय बिकम्स ए लॅटरल. मग आता हा जो ॲक्सिस आहे व्हर्टिकल ॲक्सिस, दिस व्हर्टिकल ॲक्सिस इज द लॉंगिट्युडिनल. मग याला परपेंडिक्युलर असणारे हे जे दोन ॲक्सिस आहे, एक डी अँड बी, दिस इज कॉल्ड ए लॅटरल डायमेन्शन. सो लॅटरल डायमेन्शन हे नेहमी कशात दिसतील तुम्हाला? कॉलमचे प्लॅन व्ह्यू मध्ये, टॉप व्ह्यू मधून जे बघणार तुम्ही, दॅट इज द लॅटरल डायमेन्शन. समजतंय का मी काय म्हणतोय? सो लॅटरल डायमेन्शन्स आर द परपेंडिक्युलर टू द लॉंगिट्युडिनल ॲक्सिस. मग आता हा लॉंगिट्युडिनल ॲक्सिस जर का मी झेड ॲक्सिस म्हटला तर एक्स आणि वाय ॲक्सिसला जे डायमेन्शन असतील दॅट आर द लॅटरल डायमेन्शन. बट इथं मी वर्ड यूज केला आहे लिस्ट लॅटरल डायमेन्शन. म्हणजे याचा मिनिंग काय की हे जे दोन लॅटरल डायमेन्शन आहेत बी आणि डी, या दोघांपैकी जो छोटा आहे दॅट इज द लिस्ट लॅटरल डायमेन्शन. कळतंय मी काय म्हणतोय? लिस्ट लॅटरल डायमेन्शनचा मिनिंग काय होतो की लॅटरल डायमेन्शन जे आहे त्या दोघांपैकी स्मॉल, दॅट इज द लिस्ट लॅटरल डायमेन्शन. क्लिअर झालं? सो लिस्ट लॅटरल डायमेन्शन. आता राहिला आपला इफेक्टिव्ह लेंथ. इफेक्टिव्ह लेंथ लगेच मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. मग जर का रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन असेल तर त्याच्यामध्ये रेक्टँग्युलर जर का क्रॉस सेक्शन असेल तर जी छोटी साईज आहे दॅट इज द लिस्ट लॅटरल डायमेन्शन रेक्टँग्युलर मध्ये. जर का क्रॉस सेक्शन कॉलमचा स्क्वेअर असेल, स्क्वेअर तर मग हा पण बी येईल आणि हा पण बी येईल. स्क्वेअर जर का असेल तो तर दोघं साईड सेम असणार आहेत, बरोबर का नाही? मग त्या केसमध्ये लिस्ट लॅटरल डायमेन्शन काय असणार? त्याची साईड. जर का कॉलम सर्क्युलर असेल, सर्क्युलर कॉलम, आता सर्क्युलर कॉलम मध्ये कट केल्यानंतर असं सर्कल दिसतोय तुम्हाला. मग आता ह्या डायरेक्शनला गेलात तरी डायमीटर आहे, या डायरेक्शनला गेलात तरी डायमीटर आहे. सो सर्क्युलर कॉलमसाठी लिस्ट लॅटरल डायमेन्शन काय असतो? त्याचा डायामीटर. सर्क्युलर कॉलम असेल तर त्यासाठी लिस्ट लॅटरल डायमेन्शन असतो त्याचा डायमीटर. स्क्वेअरसाठी त्याची साईड आणि रेक्टँगलसाठी छोटा डायमेन्शन, जो स्मॉल डायमेन्शन असेल दॅट इज द लिस्ट लॅटरल डायमेन्शन. क्लिअर? सो आय होप ह्या दोघं गोष्टी क्लिअर झाल्या असतील तुम्हाला, लिस्ट लॅटरल डायमेन्शन काय आहे ते. मग लिस्ट लॅटरल डायमेन्शन क्लिअर झालं. सो कॉलम, आता नाव द क्वेश्चन इज व्हॉट? इफेक्टिव्ह लेंथ. सर इफेक्टिव्ह लेंथ काय आहे? चला तर मग आपण नेक्स्ट स्लाइड वरती तुम्हाला मी आधी इफेक्टिव्ह लेंथ समजून सांगतो. बघा, इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू, बेसिकली मित्रांनो इफेक्टिव्ह लेंथ काय असतं? ऍक्च्युअल लेंथचा एक पोर्शन. म्हणजे काय सर? बघा लक्ष द्या. सपोज हा एक कंप्रेशन मेंबर आहे, लेट अस से इट इज अ कॉलम. हा जो कंप्रेशन मेंबर आहे हा काय आहे? कॉलम आहे, हा अशा पद्धतीने. सो यावरती काय येणार आहे? याच्यावरती येणारे कंप्रेसिव्ह फोर्स, याच्यावरती येणारे असा कंप्रेसिव्ह फोर्स, आणि दिस इज द रिॲक्शन. मग हा कंप्रेसिव्ह फोर्स जर का वाढत गेला, कंप्रेसिव्ह फोर्स वाढवत जा तुम्ही. मग हा फेल कसा होणार? सो हा फेल होईल अशा पद्धतीने, असा बेंड होईल. हा कॉलम जो आहे हा अशा पद्धतीने बेंड होऊन जाईल, बरोबर का नाही? तुम्ही बघा बरेचसे बघितलं ना, इलेक्ट्रिसिटीचे पोल असतात, तर पावसाळ्यामध्ये हे पोल जे आहेत ते बेंड झालेले असतात. का? कारण तो एक कॉलम असतो, तो कॉलम आहे आणि त्यावरती जेव्हा लोड वाढतो तर हे बेंड होतात. सो कॉलमची जी बेंडिंग आहे त्याला बेंडिंग न म्हणता आपण त्याला काय म्हणतो? बकलिंग. त्याला आपण काय म्हणतो? बकलिंग. सो ज्या वेळेस कॉलम बेंड होतो, दॅट बेंडिंग ऑफ कॉलम इज नोन ॲज अ बकलिंग. त्याला काय म्हटलं तर बकलिंग. सो टोटल लेंथ पैकी, दिस इज व्हॉट? टोटल लेंथ ऑफ द कॉलम. टोटल लेंथ पैकी किती पोर्शन हा बकल झालाय, दॅट बकल पोर्शन इज नोन ॲज द इफेक्टिव्ह लेंथ. क्लिअर होते मी काय म्हणतोय? इफेक्टिव्ह लेंथ. इफेक्टिव्ह लेंथ म्हणजे काय? त्याला डिनोट केलं जातं एल सफिक्स इफेक्टिव्ह, लाईक दिस. So effective length is the portion of the total length in which buckling occurs. ज्या पोर्शन मध्ये बकलिंग होते that portion is the effective length. क्लिअर? मग इट इज द पार्ट ऑफ द ओरिजिनल लेंथ ना. काय होऊ शकतं की कंप्लीट लेंथ मध्ये बकलिंग होऊ शकते, किंवा याच्या काही पार्ट मध्ये काय होऊ शकते? बकलिंग होऊ शकते. म्हणून त्याला मॅथमॅटिकली आपण कसं लिहितोय? लक्ष द्या. दिस इज द बकलिंग. याला मी इकडे बाजूला शिफ्ट करतो. त्याला मॅथमॅटिकली आपण कसं लिहितोय की इफेक्टिव्ह लेंथ इज द पार्ट, so effective length is the k times
unsupported length, unsupported length. नाव द क्वेश्चन इज की सर परत अनसपोर्टेड लेंथ काहीतरी नवीन आणलं तुम्ही. अनसपोर्टेड लेंथ म्हणजे राजांनो त्या कॉलमची ओरिजिनल लेंथ, ओरिजिनल लेंथ. सो इफेक्टिव्ह लेंथ इज के टाइम्स अनसपोर्टेड लेंथ. ठीक आहे. आणि या केला काय म्हणायचं, इट इज इफेक्टिव्ह लेंथ कोइफिशियंट, इफेक्टिव्ह लेंथ कोइफिशियंट, कोइफिशियंट. मग आय एस कोड मध्ये आपल्याला ह्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत की एखाद्या कॉलमची जर का तुम्हाला ओरिजिनल लेंथ माहिती असेल, अनसपोर्टेड लेंथ माहिती असेल, तर त्याची इफेक्टिव्ह लेंथ कशी कॅल्क्युलेट करायची हे कॉलम मध्ये आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला आय एस कोड मध्ये दिलेलं आहे. हे कशावरती डिपेंड करतं, त्या कॉलमच्या एंड कंडिशन वरती. इफेक्टिव्ह लेंथ कोइफिशियंटची जी व्हॅल्यू आहे, म्हणजे थोडक्यात इफेक्टिव्ह लेंथ कसं कॅल्क्युलेट करायचं हे कॉलमच्या एंड कंडिशन वरती डिपेंड करतं. मग ज्या कंडिशन दिलेल्या आहेत त्या कंडिशन मी तुमच्या समोर इथं घेतो, बघा लक्ष द्या. सो कंडिशन्स, त्यामध्ये सपोज पहिला हा कॉलम आहे लाईक दिस, हा फर्स्ट कॉलम आहे ज्याचे दोघं एंड जे आहेत, दोघं एंड म्हणजे काय की दिस टॉप अँड बॉटम ही बोथ आर फिक्स. जर टॉप जो आहे हा एंड दिस इज फिक्स्ड आणि बॉटम जर आहे तो पण फिक्स आहे. ओके. सो ही बोथ एंड्स आर फिक्स. सो त्या केसमध्ये आपल्याकडे दोन प्रकारचे व्हॅल्यू असतात. ज्यावेळेस आपण सॉम स्टडी करत असतो, सॉम मध्ये सुद्धा कॉलमचा आपण अभ्यास करतो, आणि त्यावेळेस ज्या इफेक्टिव्ह लेंथ आपण यूज करतो दॅट इज द थेरॉटिकल व्हॅल्यूज. ठीक आहे. सो थेरॉटिकल व्हॅल्यू, थेरॉटिकल व्हॅल्यू आणि रेकमेंडेड व्हॅल्यू, रेकमेंडेड व्हॅल्यू. सर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन थेरॉटिकल व्हॅल्यू अँड रेकमेंडेड व्हॅल्यू? मित्रांनो, ज्या रेकमेंडेड व्हॅल्यू आहेत या आपण यूज करणार आहोत आरसीसी मध्ये, आणि ज्या थेरॉटिकल व्हॅल्यूज आहेत त्या आपण यूज करणार आहोत स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये, सॉम मध्ये. सो वेन बोथ एंड्स ऑफ द कॉलम आर फिक्स, सो दॅट टाइम लक्ष द्या, थेरॉटिकल व्हॅल्यू आहे 0.5 टाइम द ओरिजिनल लेंथ. म्हणजे ओरिजिनल लेंथचा हाफ पोर्शन जो आहे त्याच्यामध्ये काय होते, बेंडिंग होते. आणि बेंडिंग अशा पद्धतीने दाखवली जाते. लक्ष द्या, अशा पद्धतीने हा कॉलम जो आहे बेंड होतो, सपोर्ट पासून अशा पद्धतीने हा बेंड होतो लाईक दिस. सो दिस पोर्शन इन विच बेंडिंग ऑकर्स, ज्या पोर्शन मध्ये बेंडिंग होते, दिस इज कॉल्ड ए इफेक्टिव्ह लेंथ. अनसपोर्टेड